पालघरमध्ये महायुतीने राबवलेल्या पायाभूत प्रकल्पांमुळे पालघर लवकरच राज्याच्या विकासाचे इंजिन होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित आणि विलास तरे यांच्या प्रचारासाठी पालघरमध्ये झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। पालघरचं नातं शिवसेनेबरोबर दिघींपासून आहे असंही ते म्हणाले। सत्तेत आल्यानंतर पहिल्या 100 दिवसातच व्हिजन 2025चा आराखडा आम्ही तयार करू असा पुनरुच्चारही त्यांनी केला। यावेळी महाविकास आघाडीवर टीका करताना लाडकी बहीण बंद पडावी म्हणून सावत्र भावांनी खूप प्रयत्न केले, पण महाविकास आघाडी ही योजना बंद पाडू शकली नाही आणि महायुती ही योजना बंद पडू देणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं। काँग्रेसला दावणीला बांधलेली शिवसेना आपण सोडवून आणली असं उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांनी म्हटलं। आल्यावर आम्ही लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडकी मुलगी या सगळ्यांचं वयोश्री योजना याची चौकशी लावू आणि म्हणाले कारवाई करू, जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू। अरे कोणाला धमक्या देत आहे? तुमच्या पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही। एकनाथ शिंदेला तुम्ही हलक्यामध्ये घेतला म्हणून तुमचा टांगा पलटी केला। उमेदवारी मिळाली नाही म्हणून चर्चेत असलेले पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांच्याबद्दल बोलताना आपण त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असंही शिंदे यांनी सांगितलं।